आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। संखजवळ पूल उभारा अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार तुकाराम बाबा महाराज। संख जत मार्गावर संखपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर छोटा पूल आहे। छोटा ही पाऊस झाला की या पुलावरून पाणी वाहत असते आणि पाणी वाहत असल्याने विद्यार्थी नागरिक यांचे मोठे हाल होत आहेत। अनेक जण मोटरसायकलवरून पाण्यात पडलेल्या घटना घडलेल्या आहेत। तेव्हा शासनाने तातडीने संखनजीक असलेल्या पुलाची उंची वाढवावी, नव्याने पूल उभारावा, अन्यथा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे। जत पूर्व भागात पावसाचे आगमन झाल्याने संखनजीक असलेल्या पुलावरून मागील 2 दिवसापासून पाणी वाहत आहे। यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे। याबाबतची माहिती मिळताच हबप तुकाराम बाबा महाराज यांनी संख येथील पुलाजवळ जात विद्यार्थ्यांशी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी पाण्यात पडून तानाजी पवार हे शिक्षक जखमी झाले, त्यांच्याशी तसेच पुलावरून पाणी जात असल्याने विद्यार्थीही अडकून पडले होते। त्यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हबप तुकाराम बाबा महाराज यांनी संख पुलाबाबत आजपर्यंत शासन प्रशासन दरबारी निर्णय झाला नसल्याची खंत व्यक्त केली। तुकाराम बाबा म्हणाले, संख हे जत तालुक्यातील महत्त्वाचे गाव आहे। संखवर बाजूच्या गावांचा व्यवहार सुरू असतो। संखमध्ये शाळा, 2 महाविद्यालये आहेत। अपर तहसील कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालये आहेत। संख हे बाजारपेठेचे गाव आहे। या गावाला जोडणाऱ्या जत ते संख रोडवर छोटासा पूल आहे। एकाच पावसात या पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात होते। पुलावरून पाणी वाहत असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते। शाळा महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोटरसायकलस्वारांना जीव मुठीत घेऊन पलीकडे जावे लागते। या रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने माडगेळ वसपेठकडे ये जा करणाऱ्यांना रोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या मार्गावर तातडीने पूल उभारावा ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। पुलाचा हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे। जत रस्ता या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासूनची मागणी आहे। या ठिकाणी एक पुलाच्या खाल्यासारखंही बंद झालं आहे। थोडा जरी पाऊस पडला तर लगेच पुलावरती पाणी येतं। हे जी कुठली मुलं आहेत सकाळी 7-8 वाजल्यापासून या ठिकाणी उभारलं, दुपारचे 11 वाजले तरी देखील या ठिकाणी हे मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत। या ठिकाणचे मामा आहेत, शेतकरी आहेत, ते दूध घालण्यासाठी जाणार आहेत, सकाळी सकाळपासून थांबलेले आहेत, पण अद्यापही ते जाऊ शकत नाहीत। माझी या माध्यमातून विनंती आहे की हे दळणवळणचं संख हे गाव आहे, त्या भागातील अनेक गावांना गावाचं जे आधार म्हणजे किंवा एखादे बाजार असेल तर ते संख या ठिकाणी आहे। बँकेचे व्यवहार असेल किंवा तहसीलदार ऑफिस असेल, त्या प्रत्येक ठिकाणी संखमध्ये 2 मोठे कॉलेज आहेत। त्या ठिकाणी अनेक मुलं शाळेला जातात। गेल्या अनेक वर्षाचा हा विषय आहे की थोडा जरी पाऊस पडला तर या ठिकाणी जाऊ शकत नाही। म्हणजे बाबा समाधानकार पाऊस पडला, 8 दिवस पाऊस पडला, 15 दिवस पाऊस पडला तरी देखील पुलावरती पाणी काही गावामध्ये येत नाही, पण इथं एक पाऊस पडला तर दुसऱ्या मिनिटामध्ये पुलावरती पाणी येतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। माझी या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे, सरकारला विनंती आहे की ह्या ठिकाणी लवकरात लवकर पूल तयार व्हावं आणि ह्या लोकांच्या सोयीनुसार ह्याच्या जीवाची गेल्या वेळेस एक मुलाचं असंच परिस्थिती, दुधाची गाडीमधून सलमडी गावचा एक मुलगा त्या ठिकाणी पाण्यातून वाहून गेला। ही गोष्ट त्या ठिकाणी त्या घरातल्या आता त्या घरात करतं पूल नाही, इकडूनचा एक मुलगा असणारा तो देखील आपल्या जीवाला गमावू लागला। हे देखील सरकारने विचारून चालणार नाही। माझी या माध्यमातून विनंती आहे की एका माणसाचा जीव गेल्यानंतर या ठिकाणी आपण बघणार आहात का? 10 मिनिटापूर्वी सर पाण्यामध्ये पडले, त्यांचं देखील आपण या ठिकाणी विचार केला तर त्याला वाचवण्यामध्ये यश आलं। माझी आपल्याला विनंती आहे, काहीही करा पण ह्या ठिकाणी पूल तयार झालं पाहिजे। जर पूल नाही झालं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मुलांच्या जीवाची न खेळता, आपल्या शेतकऱ्याची न खेळता ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागतो। एवढी बेकार परिस्थिती या ठिकाणची आता सगळीकडला निर्माण आहे। जर येणाऱ्या काळामध्ये जर हे पूल लवकरात लवकर नाही झालं तर श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्याचा देखील इशारा आम्ही या माध्यमातून। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।